मंडळी, जर तुम्हाला चोराला पकडायचं असेल तर प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे टाकून बघा. जर कुणी आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न केला तर समजून जायचं हा चोर आहे. कारण झालं सुद्धा असंच. अंबादास दानवे यांचा निरोप समारंभामध्ये जो फोटोशूटचा कार्यक्रम होता, तिथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नार्वेकर, अंबादास दानवे लाईनीमध्ये बसले होते. सर्वजण उद्धव ठाकरे यांची वाट बघत होते. जसे उद्धव ठाकरे आले, सर्वांनी उभं राहून उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. सर्वांनी उद्धव ठाकरेंकडे बघितलं. पण जेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेकडे आपली नजर टाकली, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी ती नजर टाळली आणि दुसरीकडे बघण्याचा प्रयत्न केला. याच्यावरनं इतकं स्पष्ट आहे की त्या फोटोमध्ये चोर कोण आहे हे त्याला सुद्धा समजलं आणि ते फोटो बघणाऱ्या जनतेला सुद्धा समजलं की असली चोर त्या फोटोमध्ये कोण आहे. आता जर तुम्ही तो पूर्ण कार्यक्रम बघितलात, त्या कार्यक्रमामध्ये विधानसभेमध्ये 28 तारखेला अंबादास दानवे यांची कारकीर्द संपणार आहे. तर परंपरा अशी आहे की 15-20 दिवस अगोदरच त्यांचा निरोप समारंभ विधानसभेमध्ये घेतला जातो. तर त्या एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं, नंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. पहिल्यांदा एकनाथ शिंदे असे म्हणाले की अंबादास दानवेजी, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत. त्यांनी जरा कौतुक केलं. पण नंतर मग जेव्हा उद्धव ठाकरे यांची बारी आली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कुणालाच सोडलं नाही. ना त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोडलं, ना त्यांनी राणे यांना सोडलं, ना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सोडलं. सर्वांना टोळ्यावरती टोळेच मारत बसले. तर उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. उद्धव ठाकरे म्हणाले की आताच काही मिनिटापूर्वी कोणतरी म्हणालं की अंबादासजी, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत. त्याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना असा भयंकर टोला मारलाय. उद्धव ठाकरे म्हणाले की जरी अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसतील, पण शिवसेनेने त्यांना जे ताट वाढलं, जे काही शिवसेनेने अंबादास दानवे यांना दिलं, ते ताट सोडून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी जेवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी असं बोलून एकनाथ शिंदे यांना टोला मारला. कारण शिवसेनेने, बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ताट वाढून दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी काय केलं, ताटामध्ये जे आहे ते माझंच आणि मला अजून हवंय त्या लालचेपोटी एकनाथ शिंदे हे दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू लागले, असे उद्धव ठाकरे म्हणत होते. एकनाथ शिंदे दुसऱ्या पार्टीमध्ये गेले. जे ताट ज्या पार्टीने वाढून दिलं होतं त्याच पार्टीसोबत गद्दारी केली, असं स्पष्ट उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं. आणि एकनाथ शिंदे एवढे हुशार आहेत, म्हणजे जो माणूस शिवसेना फोडून 40 आमदार घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊ शकतो, तो माणूस तर इतका समजूतदार आहेच की उद्धव ठाकरे कुणाला बोलतायत, मलाच बोलतायत हे ते समजू शकतो. कारण झालंच तसं ना, ताट होतं शिवसेनेचं, ते ताट पण खाल्लं आणि अजून हवंय त्या लालच्या पोटी जाऊन बसले. शिवसेना फोडली आणि जाऊन बसले अजितदादांच्या मांडीवरती. नंतर अजून खूप काही गोष्टी झाल्या. नंतर मग देवेंद्र फडणवीस आले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक टोळा मारला. तो टोळा असा भयंकर होता साधा, पण लय भयंकर होता. उद्धव ठाकरे म्हणाले की मी मनापासून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि RSS यांच्या कुशीमध्ये घडलेला एक उत्कृष्ट नेता शिवसेनेला दिला. आता मला उद्धव ठाकरे असे पुढे म्हणतात की मला याची खात्री नाहीये की तसंच देवेंद्र फडणवीस सुद्धा माझे आभार मानतील, कारण मी सुद्धा त्यांना माझे 30-40 आमदार दिलेत. याच्यावरती संपूर्ण सभागृहामध्ये सर्वजण हसत होते. सर्वांना समजलं की जी चोरी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून केले, ती चोरी झाली ती उद्धव ठाकरे यांच्या घरात. आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांचे आभार मानत नाहीयेत. असा टोळा न कळतच म्हणा उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढे
देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषणे केली, ते काय म्हणत होते ते देवच जाणो. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एक विरोधी पक्ष नेते, त्यांचा निरोप समारंभ आहे, त्यांना आपण इज्जत देऊन बोलावं हे सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजतं की नाही असा प्रश्न मला पडलाय. ते का ते तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणामध्ये बोलतात की अंबादास दानवे यांची पूर्ण राजकीय कारकीर्द जी आहे ती भाजपामध्ये निर्माण झाली. त्यांचं पूर्ण आयुष्य भाजपातून निर्माण झालं. त्यांनी जवळजवळ 15 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि संघामध्ये काम केलं. मग असा कालखंड आला जेव्हा अंबादास दानवे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मतभेद झाले, वैचारिक मतभेद झाले. मग तेव्हा अंबादास दानवे यांनी पक्षाला सोडलं. नाही, अंबादास दानवे यांनी पक्षाला सोडलं नाही, पक्षाने अंबादास दानवे यांना सोडलं. असं विधानसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ज्यांचा निरोप समारंभ आहे त्यांना उद्देशून बोलतात. म्हणजे काय मानसिकता आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, इथून समजून येते. नंतर अजून एक महत्वाची गोष्ट, ते उद्धव ठाकरेंना बोलतात देवेंद्र फडणवीसजी की उद्धवजी 2029 पर्यंत तुमचं इकडे म्हणजे सरकारमध्ये येण्याचा काही स्कोप नाहीये. सॉरी, उद्धवजी 2029 पर्यंत आमचं विरोधी पक्षामध्ये येण्याचा काही स्कोप नाहीये. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही तसा विचार करू शकता, आपण तिकडे वेगळं बसून याच्यावरती चर्चा करू शकतो. याच्यावरनं इतकं स्पष्ट होतंय की हे जे आता महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, हे जे टीम बोलतात आमची पूर्ण टीम आहे, अजितदादा झाले, एकनाथ शिंदे झाले, देवेंद्र फडणवीस झाले, यांची ही जी पूर्ण टीम आहे, यांचं देवेंद्र फडणवीस यांना इतका घमंड किंवा इतका अति आत्मविश्वास झालाय की ते स्पष्ट बोलतायत की 29 पर्यंत आमचं विरोधी पक्षामध्ये जाणं शक्य नाहीये. त्याच्यावरती मी देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगेल की देवेंद्रजी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी तुमची टीम म्हणजे अजितदादा, एकनाथ शिंदे कधी आपापल्या वाटेला लागतील हे सांगू शकत नाही. आणि तुम्ही ज्या टीमच्या जीवावरती इतका आत्मविश्वास घेऊन उद्धव ठाकरे यांना बोलताय, ही तुमची आता अवस्था आहे. आणि आता जे ठाकरे ब्रँड एकत्र आलंय, हे सर्व जर बघितलं तर तुम्हाला तुमची जागा मराठी माणूस कधी आणि कसा दाखवेल हे मलाही आणि तुम्हालाही माहित नाहीये. त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, जे आहे त्याच्यावरती घमंड करू नका. आता सरकारमध्ये आहात, उद्या विधानसभेच्या बाहेर पण जागा भेटणार नाही, काय सांगू शकत नाही. तुम्हाला तिथे बसवलंय ते मराठी माणसाने बसवलंय. आणि याच्यावरनं अजून एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीस यांनी जी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिले की तुम्ही इकडे येऊ शकता, याच्यावरनं इतकं स्पष्ट आहे की यांची ही जी टीम आहे, एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस, यांच्यामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाले, कुठेतरी यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झाले. ते कशामुळे की 18-20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आणि या पूर्ण भाजपाच्या टीमला असं वाटतंय की कुठेतरी मराठ्यांचे विचार आणि मराठ्यांचे मत, मराठ्यांचे वोट ठाकरे ब्रँडकडे ट्रान्सफर होत आहेत, तिकडे वळतायत. आणि हे मतं जर ठाकरे ब्रँडकडे वळाली तर कधी आपल्याला आपली असली जागा ही मराठी लोक दाखवून देतील काही सांगू शकत नाही. आणि याच भीतीपोटी त्यांनी ठाकरे यांना जे ऑफर देण्याचा केवळवाना प्रयत्न केलाय हे दिसून येतं. यांच्यामध्ये मराठ्यांची भीती निर्माण झाले इतकं मात्र नक्की, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की तो जो फोटोशूट होता, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नार्वेकर, अजितदादा, या पूर्ण फोटोशूट मध्ये बघितलं तर एकनाथ शिंदे जरा अनकम्फर्टेबल, एकटं वाटत होते. याच्यावरनं असं जाणून येतंय की ही जी त्यांची टीम आहे, या टीम मध्ये कुठेतरी मतभेद निर्माण झालेत, कुठेतरी एकनाथ शिंदे एकटं वाटून घेत आहेत. आणि हे चालू असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस इतक्या आत्मविश्वासाने बोलतायत की 29 पर्यंत आम्ही विरोधी पक्षामध्ये येण्याचा काहीच स्कोप नाहीये. याच्यावरनं समजतंय की यांच्या टीम मध्ये कुठेतरी फूट मराठी माणसाने पाडले, ती ठाकरे ब्रँडला एकत्र आणून. असा हा कार्यक्रम 2 दिवसापूर्वी झाला. माझी नाईट असल्यामुळे मी त्याच्यावरती व्हिडिओ आत्ता बनवतोय.
तर इतकंच ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मंडळी मित्रांनो. तर तुम्ही पहिल्यांदा जर मित्राच्या युट्यूब चॅनलला आला असाल तर विनंती आहे, व्हिडिओच्या खालचं जे सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसतंय ते बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.